भावपूर्ण आदरांजली. स्वर्गीय साधना सुभाष गावस यांचा आज 12वा दिवस. कैलासवासी साधना गावस अर्थातच पूर्वाश्रमीच्या लीला चिटणीस, स्वातंत्र्य सेनानी मारुती चिटणीस यांच्या त्या कन्या. त्यांचे बालपण सावंतवाडी शहरातील माठेवाडा सालेवाडा भागात गेलं. कडसुलकर इंग्लिश स्कूल RPDत त्यांनी शिक्षण घेतलं. त्यावेळच्या त्या 11वी मॅट्रिक. शिक्षणाची ओढ त्यांना प्रचंड होती. घेतलेलं ज्ञान फुकट जात नाही अशी त्यांची धारणा. अभ्यासूपणा, जिद्द आणि चिकाटी या गुणांमुळे त्या काळी सरकारी नोकरीची संधीही त्यांना चालून आलेली. मात्र परजिल्ह्यात जावं लागणार म्हणून त्यांच्या बाबांनी स्पष्ट नकार दिला आणि ही सुवर्णसंधी हुकली. त्यानंतर व्यावसायिक सुभाष गावस यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अपार मेहनत, कष्ट, जिद्द याच्या जोरावर त्यांनी शून्यातून विश्व उभारलं. पती सुभाष यांना अर्धांगिनी म्हणून खंबीर साथही दिली. 1965मध्ये त्यांनी साधना टेलरिंग क्लासेसची स्थापना केली. गेली तब्बल 60 वर्ष या क्लासच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना शिवणकामाचे धडे दिले. महिलांनी स्वावलंबी व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी त्यांची धारणा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी शिवणकाम, विणकाम याचे धडे घेत टेलरिंग व्यवसायही सुरू केलेत. महिलांनी मागे राहता कामा नये हा त्यांचा प्रामाणिक हेतू होता. मामी या नावानं त्या परिचित होत्या. रक्तापलीकडची नातीही त्यांनी रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक जपली. आपल्या स्वभावानं त्यांनी प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. घरी आलेला माणूस कधीही रिकाम्या हाती परतणार नाही याची काळजी त्या घेत असायच्या. म्हणूनच कोल्हापूर कनेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू श्री काडसिद्धेश्वर महाराज यांनी त्यांना अन्नपूर्णा ही पदवी दिली होती. काडसिद्धेश्वर महाराजांच्या त्या निस्सीम भक्त. सावंतवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक मठाची स्थापनाही करण्यात आली होती. या ठिकाणी गेली 3 दशके नित्यनेमानं काकड आरती, भजन, दासबोध वाचन, नामस्मरण आदी आध्यात्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ईश्वर हा मनुष्यातच वसला आहे, माणसातच देवत्व आहे हा गुरूंचा उपदेश त्यांनी सदैव इतरांना दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसारही केला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गुरूंची सेवा केली. यासह धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमातही त्यांचा पुढाकार असायचा. ईश्वरावर त्यांची अपार श्रद्धा. आपल्या स्वभावानं त्यांनी असंख्य माणसं जोडली. शुक्रवारी 25 जुलै 2025 रोजी वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांना 12 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच श्री पाटेकर चरणी आणि उप्रलकर चरणी विनम्र प्रार्थना. भावपूर्ण आदरांजली. समस्त गावस कुटुंबीय, सावंतवाडी आणि गोवा.